याल तरी अरे लागे अवघे माझ्या मागे मागे ट्रबल कडक करा आज देतो पोट भरी पोरे म्हणाल तो बरी हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला आज देतो पोट भरी पोरे म्हणाल तो बरी तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो बरी विठ्ठला 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 विठ्ठल 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 विठ्ठला 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 हला विठ्ठला 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 हला विठ्ठला समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगन्निहित पाणी मण्डन मण्डनानां तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया ए पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया त्यांचं कृपादान कथेचा विस्तारू कथेचा विस्तारू त्यांचं कृपादान कथेचा विस्तारू त्यांचा कृपादान कथेचा विस्तारू त्यांचा कृपादान कथेचा विस्तारू बाबाचे सद्गुरु दास तुका बाबाचे सद्गुरु त्यांचा कृपादान कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम मन दुसरी चरणा संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाचे सद्गुरुदास तुका याल तरी अरे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो बरी विको कमी करा ट्रबल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त शिवेसाठी उपस्थित केलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप अधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा काला या सत्रातील अभंग आणि अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय भगवंताचा आणि गोपाळांचा काय संवाद झाला त्या संवादाचं चिंतन सांगणारा अभंग आहे विठ्ठला हला हला सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आपल्या या पवित्र आणि पुण्यशील अशा या श्री क्षेत्र पवारवाडी नगरीमध्ये चालत असलेला अतिशय भव्य आणि अतिशय दिव्य नेत्रदीपक अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यातील ही काल्याच्या कीर्तनाची सेवा समस्त गावकरी मंडळी भजनी मंडळी तरुण मंडळी सप्ताहाला तनमन धनाने सहकार्य करणारी मंडळी पुरुष वर्ग माता भगिनी बालगोपाळ मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि विशेषतः तरुणाचं जास्त सहकार्य एकदा सर्वांनी तरुणाकरता जोरदार टाळी वाजवून स्वागत करा महाराज अतिशय सर्व त्यांनी कामधंद्याचा त्याग करून इथं आपला वेळ खर्च केला काहीचे शोरूम आहे काही पोलीस खात्यात आहेत महाराज पण सगळा वेळ आपला इकडे खर्च केला त्यांनी आणि जुन्या माणसांनी त्यांना भरपूर सहकार्य केलं गेल्या वर्षी सप्ताह झालं नव्हतं वाटतं दादा पण या वर्षी अतिशय उल्हासाच्या वातावरणामध्ये फक्त आपल्याला जागा थोडीशी कमी त्याला नाईलाज तरी पण पुढच्या वर्षी जागेचं स्वच्छ नियोजन करून अतिशय भव्य स्वरूपामध्ये या सप्ताहाचं नियोजन होईल पुरुष वर्ग माता भगिनी बालगोपाळ मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो
या सेवेला उपस्थित आहेत महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य कीर्तनकार आदरणीय माझे अत्यंत जीवलग मित्र, ज्यांच्या माध्यमातून हे विद्यार्थी घडले, आज घडतात, उद्या घडतील आणि याच्या मागेही घडले आमचे प्रशांत महाराज. एकदा त्यांचं टाळी वाजवून स्वागत करा. एकूण आदरणीय माझे अत्यंत जीवलग मित्र आमचे अंकुश महाराज मगर, त्यांचे एकदा टाळी वाजवून स्वागत करा. आपल्या संस्थेतील विद्यार्थी मंडळी, माझ्या गावचे सरपंच बाबासाहेबजी महाराज काळे, त्यांचं एकदा टाळी वाजवून स्वागत करा. यूट्यूब चॅनलवाले पुरुष वर्ग, माता भगिनी आणि साऊंड सर्व्हिस अतिशय सुंदर आहे, तुम्हालाही द्यावे तेवढे धन्यवाद. विठ्ठला चोपदार तर काही बघायचं काम नाही मला, एकदा टाळी वाजव चोपदार करा. ह्याच गावचे आहेत ना? कोण्या गावचे? इथलेच नामा म्हणे देवान घरचे घरी जेवा, म्हणून चोपदाराला धन्यवाद. विठ्ठला काल्याचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन आहे महाराज. बरेच लोक याला पगाराचं कीर्तन म्हणतील. पगार नाही बरं का महाराज, काम करून मिळतो त्याचं नाव पगार आणि सेवा करून मिळतो त्याचं नाव प्रसाद. विठ्ठला ज्याला कीर्तन ऐकायचं त्यांनी कधी जागा बघायची नाही, ज्याला कीर्तन ऐकायचं त्यांनी जागा बघायची नाही, ज्याला सेवा करायची त्यांनी घडी बघायची नाही आणि ज्याला प्रसाद खायचा त्यांनी चव बघायची नाही. कीर्तन ऐकायची, जागा कुठं मिळाली तिथं बसून कीर्तन ऐकायचे, सेवा करायची, किती वाजले बघायचे नाही आणि प्रसाद खायचा असेल तुका बरं म्हणले वाट बघायची पण चव बघायची नाही. पाय प्रसादाची वाट घ्यावे दोन्ही ताट, घ्यावे दोन्ही ताट, घ्यावे दोन्ही ताट. पाहे प्रसादाची वाट घ्यावे दोन्ही ताट, घ्यावे दोन्ही ताट, घ्यावे दोन्ही. हे पाहे प्रसादाची वाट घ्यावे दोन्ही ताट, घ्यावे दोन्ही ताट, घ्यावे दोन्ही ताट. पाहे प्रसादाची वाट घ्यावे दोन्ही ताट, दोन्ही ताट, घ्यावे दोन्ही ताट. पाये प्रसादाची आणि घ्यावे दोन्ही. आजचं कीर्तन पगाराचं नाही, प्रसादाचं कीर्तन. आणि काल्याच्या कीर्तनाशिवाय सांगता होत नाही बाबा. मंदिर किती लाखाचं बांधलं याला किंमत नाही, जोपर्यंत मंदिराला कळस बसला जात नाही तोपर्यंत मंदिराचं बांधकाम पूर्ण होत नाही. गंगा जोपर्यंत सागराला जात नाही तोपर्यंत तिचं काम पूर्ण होत नाही. जीव एकदा परमात्म्याला जात नाही तोपर्यंत त्याचं काम पूर्ण होत नाही. आणि सप्ताहाचा जोपर्यंत काला होत नाही तोपर्यंत त्याची सांगता नाही. कारण भगवान श्रीकृष्णाचं चरित्र सांगितल्याशिवाय काल्याचे कीर्तन पूर्ण होत नाही. विठ्ठला देवाचे आनंद अवतार, पण भगवान श्रीकृष्णाचा अवतार परिपूर्णतम अवतार आहे. काही अवतार पूर्ण आहेत, काही अंश अवतार आहेत, काही अंशांश अवतार आहेत, काही आवेश अवतार आहेत, काही कला अवतार आहेत, काही पूर्ण अवतार आहेत. पण भगवान श्रीकृष्णाचा अवतार दोन अवतार परिपूर्ण आहेत. पूर्ण अवतार रामकृष्ण, पूर्ण अवतार रामकृष्ण, पूर्ण अवतार रामकृष्ण. दुर्जनाचा येणे करोनी संहार, जनाचा येणे ओळीचा भार, ओळीचा भार. पूर्ण अवतार रामकृष्ण, अवतार रामकृष्ण, पूर्ण अवतार रामकृष्ण. भगवान श्रीकृष्णाचा अवतार परिपूर्णतम अवतार आहे. काही अंश अवतार आहेत. तुम्ही आम्ही देवाचे अंश, ममय वंश जीव लोके जीव भूत सनातन. तुम्ही आम्ही देवाचे अंश. आता अंश पण अंशापेक्षा थोडा भारी. माणूसच पण राजा आहे, गायचे पण कामधेनू आहे आणि झाडाचे पण पिंपळ आहे. हे अंशांश अवतार आहे. आता काही देवाच्या कला अवतार आहे, त्याला मनाला वाटलं ती अवतार घेतला. कधी कधी अर्धा माणूस आणि अर्धा शिव. कोणाचा अवतार? नरसिंहाचा. कोणाकरता घेतला? भक्त प्रल्हादा करता. चौथा बागुल, बागुल नरहरी, बागुल नरहरी. चौदा बागुल, बागुल नरहरी, बागुल नरहरी. ओर खांबात खांबात गुरु गुरी, खांबात गुरु गुरी. ओर खांबात गुरु, खांबात गुरु गुरी, खांबात गुरु गुरी. दैत्य वधोनी, वधोनी मांडी भरी. हा दैत्य वधोनी, वधोनी मांडी भरी, वधोनी मांडी भरी. भक्त प्रल्हाद रक्षिला, प्रल्हाद रक्षिला, भक्त प्रल्हाद रक्षिला. भक्त प्रल्हाद रक्षिला. कृष्ण राय रे उगला, राय रे उगला.
कृष्ण राहे रे उगला राहे रे उगला कृष्ण राहे रे उगला कृष्ण राहे रे उगला राहे रे उगला राहे रे उगला ही देवाची कला अवतार आहे. त्याला जे वाटलं ते अवतार घेतला. कधी कधी वराहाचा अवतार घेतला, कधी डुकराचा अवतार घेतला, कधी कधी अर्धा माणूस अर्धा शिव आणि द्रौपदी करता लुगड्याचा अवतार घेतला. ही देवाची काय कला आहे, काही पूर्ण आहे. आता भगवान प्रभू रामचंद्राचा अवतार पूर्ण आहे, परिपूर्ण तर नाही. कारण बरेच काम द्यायला तसे करायचे नव्हते, पण लिहिल्यामुळं करावं लागलं. दोन भावाचे भांडणं लागले, न्याय समान करावा, एकाचा काटा कडून एकाला राज्य द्यावा. माणसं बोलत आहेत का? दोन भावाचे भांडणं लागले, न्याय समान करायला पाहिजे, का एकाचा काटा कडून एकाला राज्य द्यायला पाहिजे समान. याने काय केलं, वालीला काय केलं, काटा काढ, आणि सुग्रीवाला काय दिलं, राज्य दिलं. मग हे चांगलं केलं का बरं केलं? ते म्हणतात वाटोळ केलं, म्हणजे चांगलं केलं नाही, बरं केलं नाही. बरं वाटोळ करायचं होतं का नव्हतं, पण म्हाताऱ्याने लिहिलं होतं. कोणी बोलिला वाल्मिक दिवागीन बोलिला वाल्मिक तैसे जीवा बोलिला वाल्मिक तैसेची करीन वर्तनी दाविन आधी वर्तनी दाविन बोलिला वाल्मिक तैसेची करीन. मग प्रभू रामचंद्रासारखा राजा नाही, पण प्रभू रामचंद्राचा अवतार परिपूर्णतम नाही. बरेच काम अपुरे राहिले आणि पूर्ण अवतार गोकुळातला कृष्ण परमात्म्याचा. मागचं जेवढं राहिलेलं आहे ते सगळं फेडण्याकरता अवतार गोकुळात केला. ऋण फेडावया अवतार केला, ऋण फेडावया अवतार केला, ऋण फेडावया अवतार केला. अविनाश आला आकाराशी, अविनाश आला आकाराशी, अविनाश आला आकाराशी. गोकुळात देवानी प्रवेश केला. आणि ज्या टायमाला गोकुळामध्ये देवाने प्रवेश केला, गोकुळातल्या दोन गोष्टी संपल्या. दारिद्र्य संपलं आणि चिंता संपली. भगवान श्रीकृष्ण गोकुळात गेल्याबरोबर गोकुळातली चिंता पळाली. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, चिंता ते पळाली गोकुळा, चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, ते पळाली गोकुळा बाहेर. प्रवेश भितरी केला देवे, परवेश भितरी केला देवे, परवेश भितरी केला देवे. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, प्रवेश भितरी केला देवे, प्रवेश भितरी केला देवे, प्रवेश भितरी केला देवे. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, प्रवेश भितरी केला देवे, प्रवेश भितरी केला देवे, प्रवेश भितरी केला देवे. गोकुळात देवाने प्रवेश केला. सगळ्या गोपाळाकडे बघितलं, चिंतातूर गोपाळ दिसले. माणसाचं शरीर कृश होऊ नये, माणसाचं हृदय कृश होऊ नये आणि माणसाचं मन कृश होऊ नये. माणसाचं शरीर जर कृश झालं तर माणसाला शक्तीचं काम जमत नाही. हृदय जर कृश झालं तर भक्तीचं काम जमत नाही आणि मन जर कृश झालं युक्तीचं काम जमत नाही. गोपाळाकडे बघितलं, खायला नाही का, भरपूर खायला. मग तुम्हाला खायला कोणी देत नाही का? गोपाळ म्हणले खायला दही दूध तूप लोणी सगळं, पण आम्हाला खाऊ न देणारी आमची आई. आई म्हणजे माय, खाऊ देत नाही. मग गोपाळांना भगवान श्रीकृष्णाने विचारलं, तुम्हाला जर पोटभर खायचं असेल तर तुम्हाला एक नियम पाळावा लागेल. कोणता नियम पाळावा लागेल? याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, हे याल तरी यारे लागे, आ याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे. अवघे माझा मागे मागे, अवघे माझा मागे मागे, आधी देतो पोट भरी ना, आधी देतो पोट भरी. अवघे माझा मागे मागे, अवघे माझा मागे मागे, आधी देतो पोट भरी ना, आधी देतो पोट भरी.
गोपाळानं सांगितलं तुम्हाला जर पोटभर खायचं असेल तर तुम्ही तुमच्या मनाला घेऊन इकडे या. कारण वारकरी संप्रदायात शरीराला जास्त किंमत नाही, मनाला किंमत आहे. कारण सगळ्या इंद्रियाचा बॉस कोणी? मन आहे. मग गोपाळानं सांगितलं तुम्हाला जर पोटभर खायचं असेल तर परमार्थातला मुख्य केंद्रबिंदू आहे मन. मनाला घेऊन तुम्ही इकडे या. लग्नामध्ये चांगला मंडप असला काय नसला काय तरी बी लग्न लागते. लग्नामध्ये चांगलं जेवायला असलं काय नसलं काय तरी लग्न लागते. लग्नामध्ये नवरदेव नवरीला मायबाप असले काय नसले काय तरी बी लग्न लागते. लग्नामध्ये स्वकांड्यान करवली असले काय नसले काय तरी लग्न लागते. लग्नामध्ये नवरदेव नवरीला मामान मामी असले काय नसले काय तरी बी लग्न लागते. आणि लग्नामध्ये नवरदेव नवरी असले काय नसले काय तरी बी लग्न लावायचं कोणाचं? लग्नामध्ये बाकीचा पसारा व्यर्थ आहे, नवरदेव नवरीला किंमत आहे. परमार्थात बाकी सगळं व्यर्थ आहे पण मनाला मात्र किंमत आहे. सगळ्या इंद्रियाचा बॉस कोणी? मन इंद्रियाचा. आणि त्याची सर्व भावे. सोबत काय नाव आहे तुमचं? काका साहेब. झाडाला हिरवट व्हायचं म्हणल्यावर पाणी बुडाला गेलं पाहिजे का शेंड्या? सिंचन करिता मुळे, चिंतन करिता मुळे, सिंचन करिता मुळे, चिंतन करिता मुळे, वृक्ष वलावे सकळ, वलावे सकळ, वृक्ष वाढावे सकळ, वृक्ष वाढावे सकळ, वाढावे सकळ, वाढावे सकळ. चिंतन करिता मुळे वृक्ष वाढावे सकळ, वृक्ष वाढावे सकळ. चिंतन करिता मुळे वृक्ष वाढावे सकळ, वृक्ष वाढावे सकळ. झाडाला हिरवट व्हायचं म्हणलं पाणी बुडाला गेलं पाहिजे, शेंडा टवटवीत राहणार. राजा हातात आला प्रजा आपोआप हातात येणार. तसं मनाला जर आपण हातात धरलं तर सगळी इंद्रिय आपल्या आपोआप हातात येणार. तुम्ही बघा, बाई मोठ्याची सवाशी ढुली म्हणजे लेकरं सांगायची गरज नाही, तिच्या मागे लेकरं आपोआप येणारच. तसं मनाला जर कंट्रोल केलं सगळे इंद्रिय. तुम्हाला 2-4 किलोमीटरला गाव आहे का जवळ एखादं? कोणतं? इकडे कोणतं? कोणतं? लय अवघड आहे ते, सोपं नाही का? वरुडा किती किलोमीटर? 2. आणि 4 किलोमीटरला किनी. किनीच्या 4 महिला इथं पाय पाय कीर्तनाला येऊ लागले. किती महिला? खाली बसलेले बोल जा. किती महिला? 4. कशा करता? जेवाय करता नाही, कीर्तन करता. पायी पायी निघाले. रिक्षावाला आला, मावशी कुठं जायचंय? हे कोणतं गाव आहे? पवारवाडीला काल्याचे कीर्तन आणि कीर्तन ऐकायला आम्हाला जायचंय. रिक्षावाला मला, मावशी तुमचं नशीब चांगलं, मला बी त्याच गावात जायचंय. मावशी म्हणल्या तुला देवानीच पाठवलं. काय म्हणल्या? देवानी. तो मला कोणी पाठवू द्या, पैसे द्यावं लागतील. पैसे द्यावं लागणार. मावशी मला किती पैसे घेशील? रिक्षावाला मला चौकीचे 40 रुपये द्या. मग महिला म्हणले आमचे 40 रुपये घेतले, लेकराचे पैसे किती घेशील? रिक्षावाला मला तुम्ही बसलो मी लेकर फुकट नेतो. महिला म्हणले आम्ही पायी पायी येतो, लेकरच नेतो. आता जमन का? जमणार नाही. रिक्षात जर महिला बसल्या तर रिक्षावाला लेकर फुकट नाही. तसं आपण मनाला जर कंट्रोल केलं तर देव सगळे इंद्रिय कंट्रोल करेल. आता आधी महत्वाचं कोणी? मन. आणि सगळ्या गोष्टीला कारणीभूत कोणी? मन. ज्याला परमार्थाचा कळस व्हावा वाटतो. या बस. विठ्ठला विठ्ठला. आता गाडी टाकून येतो तुम्हाला. कीर्तनाला आले हेच उपकार आहेत मारा. नाही तर लय पोरं आता दलिंदर निघालीत मारा. काल आमच्या घरापासून एक पोरग शाळात चाललं. मला बाळ्या कुंकड चाललं. मला शाळात मला डब्यात काय? मला पुरणाची पोळी. मला खाऊ का? खाणं मारा. मला आईने विचारलं काय सांगशील? सांग. आणि कुत्र्याने खाल्लं काय त्याचं? आता यातली येते कीर्तन आले येत ना म्हणे मला. लय खात्रा लेकरत महाराज, एका चढी एक मारा. परवा एक पोरग मला म्हणलं महाराज आपल्या घरी चाला. म्हणलं कशाला? मला चहा प्यायला. म्हणलं मला चहा आणि त्रास होतो, दुसरं काय पाहिजे तो का? तेव्हा मला तांबर ताक पाहिजे होतो प्रशांत भाऊ. आणि एक तांबे ताक पाहिजे. एका तांब्यात मग भागला नाही, आणखीन एक तांबे आण म्हणलं अंकुल भाऊ. 2 तांबे ताक पेलो. आणि जाताना त्याला म्हणलं बाळ्या 2 तांबे ताक तो घरचं पेलो. तुम्ही मम्मी तुला काय म्हणणार नाही काय? तेव्हा मला कशाला काय म्हणेन? त्याच्यात उंदीर मेलं होतं. म्हणले काय सांग. असा राग आला जसं ताकाचा तांब्या धरला तसा फोडा. तांब्या फोडा की ते पोरग म्हणतं मम्मी महाराजने आपला संडास न्यायचा तांब्या फोडा. आता का हाणून घ्यायचं का काय? विठ्ठला विठ्ठला.
म्हणजे नवल आहे मला. आणि हे यायच्या माय बापाचं काय पुण्य आहे बरं का. लेकरं चांगले निघायचे असेल तर माय बापाचं पुण्य लागतं. विद्यार्थी चांगले घडवायचं असेल तर गुरुजीचं पुण्य लागतं. आता एवढे विद्यार्थी घडले, जोरात टाळी वाजवायचं बेस्ट. काय एकही टाळकरी बाहेरून बोलवायची गरज नाही, सगळे तयार विद्यार्थी आहेत महाराज. हे गुरुजीचं सहकार्य. एक लेकरू सांभाळायचं आपल्या घरात जड जड, इतके विद्यार्थी सांभाळायचे, हे सगळं श्रेय ज्यांनी घडवलं त्यांच्याकडे जातं महाराज. माय बापाने लेकरं घडवा, शिक्षकांनी विद्यार्थी घडवा आणि कीर्तनकारांनी समाज घडवा. आता लेकरू बिघडत आहे सुधरत आहे, कारणीभूत कोणी? आई का बाप? दोन्ही म्हणू नका. लेकराच्या घडण्याला आणि बिघडण्याला कारणीभूत कोणी? आई. बापापासून बापापासून लेकरू बिघडत बी नाही, सुधरत बी नाही. त्याला कारणीभूत कोणी? आईनं जर ठरविलं लेकरू बिघडू द्यायचं नाही, बाप किती बी वाईट असू द्या लेकरू बिघडत. आता मी खानदानी दारू पिणाऱ्याचा मुलगा आहे. खानदानी, अंबानी नाही बरोबर, आमचे वडील खानदानी दारू पिणार होते, पण आमच्या आईने ठरवलं एका दारू पिणाऱ्याचा मुलगा सुद्धा कीर्तन करू शकतो. हे प्रत्येकाने ठरवायला पाहिजे. आणि हे सहकार्य आमच्या माता भगिनीचं मार. लेकरावर संस्कार करण्याचं काम आईचं आहे महाराज. कोणत्या बी लेकराला विचार, बाळा तुझं नाव काय? हा तुषार. तुझं रे? आदित्य. तुझं बाई? मुलगी नाही प्रांजली. का तुला आई जास्त आवडते का पप्पा? नाही नाही खरं सांग, नाही. जास्त कोण आवडते? पप्पा कुठे तुझे? आई आवडती ना जास्त पप्पापेक्षा? ती मायापेक्षा हुशार आहे बरं. डायरेक्ट आई म्हणी ना, ती बापाच नाव घेते मला. तुला कोण आवडते? हे तर अवकाळीच कार्यक्रम. तुला रे? तुमच्या इकडे कार्यक्रम जरा उलटा दिसायला मला. आता आमच्या इकडे कोण्या बी लेकराला विचारा कोण आवडते, तोंडात पहिला शब्द कोणता आहे? आई. आणि कोणता बी कीर्तनकार आला, कविता कोणाची म्हणतो? मग लेकराला घडवण्याला बिघडण्याला कारणीभूत कोणी? बाप किती वाईट असू दे. हिरण्यकश्यपूच्या पोटी भक्त प्रल्हाद जन्माला आला, आणि हिरण्यकश्यपू किती चांगला होता. सप्ताह चालू झाला की पहिली पंगती होत होता. देवाचं नाव घेतलं की त्याला ताप येत होती, पण त्याच्या पोटी एक रत्न जन्माला आलं. कोण? भक्त प्रल्हाद. ज्ञानोबारांनी हरिपाठात लिहिलंय, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला. सत्वर पक्वादाचा आवाज द्या थोडा. प्रल्हादी बिंबला. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला. हे सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला. उद्धवला दला कृष्ण दाता. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला. उद्धवाला दला सुदातो. हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे म्हणा. आणि ही काळाची सध्या गरज आहे महाराज. आणि असे विद्यार्थी बघितले ना महाराज, या प्रत्येक लेकराला टाळ भजन कीर्तन करू वाटतं महाराज. आणि प्रत्येक लेकरू असं घडलं पाहिजे. तर ना भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. ही काळाची सध्या गरज आहे महाराज. आणि मायबापान जर चांगलं शिक्षण दिलं तर लेकरं घडणार आहेत. विद्यार्थ्याकडे शिक्षकांनी चांगलं लक्ष दिलं तर विद्यार्थी घडणार आहेत. आणि संतांनी जर समाजाकडे चांगलं लक्ष दिलं तर समाज घडणार आहे. एसटी मध्ये 50 माणसं झोपलेले झोपू दे, काही बिघडत नाही, पण 51 जागी पाहिजे. कोण? ड्रायव्हर. आणि आता ड्रायव्हर जर झोपला ना तर 50ला झोप नाही, कायमची झोप लागू शकते. जबाबदारी. मी बाजूला कुठून गेलतो, मनाला जर कंट्रोल केलं तर सगळे इंद्रिय कंट्रोल होणार. आणि सगळ्या इंद्रियाचा बॉस कोणी? मन. सगळं जे घडतंय ना, वाईट घडतंय चांगलं घडतंय, याला कारणीभूतच मन आहे. म्हणून तुकोबाराय म्हणे, ज्याला परमार्थ करण्याची इच्छा आहे पहिलं त्यांनी मनाला प्रसन्न करा. मन करा रे प्रसन्न, मन करा रे प्रसन्न, मन
मन करारे प्रसन्न मन करारे प्रसन्न मन करारे प्रसन्न मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण सिद्धीचे साधन सिद्धीचे साधन सर्व सिद्धीचे साधन हे मोक्षात्वा बंधन हे मुक्त्यात्वा बंधन सुख समाधान इच्छा दे समाधान इच्छा दे मन करारे प्रसन्न मन करारे प्रसन्न मन करारे प्रसन्न मन करारे प्रसन्न करारे प्रसन्न मन करारे प्रसन्न मन करारे प्रसन्न मन करारे प्रसन्न सगळं घडतंय याला कारणीभूत कोण असेल तर मनी महाराज आतापर्यंत जे जे लोक रस्ता सोडून चालले याला कारणीभूत बी कोणी मन आणि ज्याचं चांगलं झालं याला कारणीभूत बी मनच चांगल्याला दागा बसला या मनावर कोण चांगलं इंद्रा पडिले भगत चंद्र झाला आणि नारद चुकला चाळा हे कोणी केलं सगळं मनाने आणि सगळे इंद्रिय दिसतील पण मन दिसत नाही आणि झटका दाखवल्याशिवाय बघा ना तुम्ही हात कुठे पाय कुठे कान कुठे डोळे कुठे नाक कुठे बरोबर मन कुठे सगळ्याचा निर्देश करता येतो पण मन दाखवता येत नाही आणि सगळं चाललंय कुठं मनावर चाललंय सगळं आतमध्ये घडत आहे तरी लोक म्हणतात एक मन म्हणतं इकडं चाला आणि एक मन म्हणतं तिकडं चाला आता एकाच मनाचं मन आहे दोन दोन मन कुठून आणले मला सगळे घडण्याला कारणीभूत मन आहे म्हणून गोपाळांना पहिली सूचना दिली तुम्हाला जर पोटभर खाण्याची इच्छा असेल तुमच्या मनाला घेऊन तुम्ही इकडे या ज्याला परमार्थकाच्या त्याच्यावर 4 जण प्रसन्न पाहिजे किती पहिले संत प्रसन्न दुसरा भगवंत प्रसन्न पाहिजे आपले श्री गुरु प्रसन्न पाहिजे आणि आपलं मन प्रसन्न पाहिजे किती झाले कोणते कोणते हा पहिले संत दुसरा भगवंत तिसरे आपले श्री गुरु आणि चौथा आपलं मन याच्यातला एक जरी गैरहजर असेल परमार्थ सफळ होत नाही देवाची कृपा झाल्याशिवाय माणूस शांत होत नाही श्री गुरुची कृपा झाल्याशिवाय माणूस संत होत नाही आणि आपला अदृष्ट चांगले असल्याशिवाय माणूस श्रीमंत होत नाही विठ्ठला ढाला 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 गोपाळांना सांगितलं तुम्हाला जर पोटभर खायचं असेल तर मनाला घेऊन या एक नियम आणि दुसरा नियम सांगितला लागे या म्हणजे देवाला जोडून या आता जेवढ्या फडकऱ्याच्या दिंड्या चालतात प्रशांत हे एकूण एकाला लागून चालतात काऊन लागून चालतात मध्ये कोणाला घुसू देत नाही आता आपल्या शरीरात सुद्धा घुसणारे 6 जण आहेत किती जण 6 कोणते कोणते नाथ महाराजांनी गोड रूपक केलं ओले मृत्तिकेचे मंदिर ओले मृत्तिकेचे मंदिर आता 6 जण उंदीर आता 6 जण उंदीर कुंपा करिता ती पोखर याचा नका करू अंगीकार संगीते पोखर यात नका करू अंगीकार कुंपा करिता ती पोखर याचा नका करू अंगीकार करिता ती पोखर यात नका करू अंगीकार वासुदेव करीतो फेरा 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 पहिलं मनाला घेऊन या दुसरं लागे या म्हणजे संबंध जोडून या आपले सगळे संबंध देवाशी जोडले पाहिजे संसारातल्या लोकांशी संबंध जोडले ना जोपर्यंत आपल्या जवळ पैसा आहे तोपर्यंत संबंध राहतील आणि पैसा संपला की संबंध तुटतील कारण जगात आपल्याला मान कोणी देत नाही जगात पैशाला मान आहे सब पैसे की आपले पाहुणे आपल्याला फोन काव करतात पैसे असल्यावर का नसल्यावर आणि नसल्यावर आपल्याला कोणाचाच फोन येत नाही आला तर कंपनीचा येतो आणि ती बाई म्हणते आपका बॅलन्स जगात आपल्यावर प्रेम करणारे निस्वार्थ कोणी नाही जगात पैशावर प्रेम करणारी माणसे आपल्याला मान नाही धनवंता लागी सर्व मान्यता पैसा गेला की मान गेला सब पैसे के भाई 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 सब पैसे के भाई
सब पैसे के भाई सब पैसे के भाई सब पैसे के भाई सब पैसे के भाई सब पैसे के भाई सब पैसे के भाई दिल का साथी नहीं रे कोई दिल का साथी नहीं रे कोई सब पैसे के भाई सब पैसे के भाई सब पैसे के भाई सब पैसे के भाई हे सब पैसे के भाई रे सब पैसे के भाई पैसे के भाई सब पैसे के भाई पैसे के भाई सब पैसे के भाई टाळी वाजवा मृदंगाचार्य करता मला काही पोहे घे खाल्ले का नाही लय गळून पखवाज वाजीनं सोपं नाही महाराज सगळ्यात हार्ड इशे पखवाजी महाराज यातलं एक बी साधन सोपं नाही गायन करणं सोपं आहे का नाही पखवाज वाजीनं नाही कीर्तन करणं आणि बसल्या बसल्या टाळ्या वाजीनं हे सगळ्यात सोपं आहे पण ते सुद्धा कोणी वाजित नाही विठ्ठला वाजविता टाळी लाज वाटे कीर्तनात आळस येत नाही कीर्तनात झोप लागत नाही आता इथं झोपलेले माणसं दाखवू आणि दाखवू का म्हणून उठलेले बी दाखवू कीर्तन आवडायला सुद्धा पुण्य लागत काही काही लोक इथं येऊन घोरत येत महाराज दन दन मृदंग वाजायला मी आडू आडू सांगवलो तरी लोकांना झोपा लागतात ना सोपं परमार्थ निर्माण व्हायला भी पुण्य लागतं इतकं सोपं नाही सपने तो हर कोई सजाता है लेकिन कई सपने टूट जाते हैं इस धर्म मंडप में वो आते हैं जिसको मेरे भगवान बुलाते हैं परमार्थ करायला पुण्य लागतं पहिली गोष्ट तर परमार्थ निर्माण होत नाही झाला तर तो टिकत नाही टिकला अंगावर बांधत नाही अंगावर बांधला फलापर्यंत जात नाही एक तर एखाद्याला लेकरू होत नाही झालं तर ते जगत नाही जगलं तर शाळेत जात नाही गेलं शाळेत तर पास होत नाही झालं पास तर नोकरी नाही लागली नोकरी छोकरी नाही मिळाली नांदत नाही नांदती लेकरू नाही एक अडचण नाही माळा घालून गंध लावून जर परमार्थ झाला असता तर कोण बिगर माळ केली मला काही काहीच्या गळ्यात एवढ्या ठोकर माळी दुमती करून मशीन हाणली तर म्हैस मरून आता ही माळ घालणं देवाच्या नावाचं लायसन काय सोबदार काय आहे का नाही त्या बघा मी लायसन म्हणलं ते डोरलं म्हणते आपण एक म्हणा ते तिसरंच म्हणते माळ काय लायसन याला मंगळसूत्र नाव आहे कोणतं नाव आहे तुमच्या इकडं चोपदार लग्न झाल्याच्या नंतर बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र किती दिवशी घालते त्या दिवशी एकदा लग्न झालं आणि बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं सूत्र बायकोच्या हातात जाते मंगळ आपल्या मागे लागत विठ्ठला आता ही माळ घालायची म्हणजे सोपं खेळ तुम्ही बघा मेल्यावर सगळे दागिने काढते माळ काढते हा मावशी माझ्या गळ्यातली काय आजी बोला माळ तुळशीची आहे का सोन्याची सोन्याची कशाची तुळशीची माझ्या गळ्यातली माळ श्रेष्ठ आहे का तुमच्या गळ्यातलं सोनं श्रेष्ठ आहे मावशी माळ माझ्या गळ्यातलं तुम्हाला द्या तुमच्या गळ्यातलं माल द्या नका काढू नका राहू द्या तुम्ही माग बघू नका कोणी काढीत नाही मेल्यावर सगळे दागिने काढतात मला पण माळ काढण्याचा कोणाला अधिकारी का आता आपल्या अंगावर दागी एवढं लाकीट आता एवढं लाकीट घालायचं गळ्यात किती लाख लागतील अंदाजे 2-3 लाख 3 लाखाचं लाकीट गळ्यात असू द्या तुमच्यावर नजर चोराची राहते आणि 100 रुपयाची तुळशीची माळ गळ्यात राहू द्या तुमच्यावर नजर देवाची राहते म्हणून लाकीट घाला असं कुठं अभंग नाही पण तुळशीची माळ धारण कसा असा अभंग नाही कंठी बिरवा तुळसी व्रत करा एकादशी व्रत करा एकादशी व्रत करा एकादशी कंठी मिरवा तुळसी व्रत करा एकादशी व्रत करा एकादशी व्रत करा एकादशी कंठी बिरवा तुळसी हे व्रत करा एकादशी हे बिरवा तुळसी व्रत करा व्रत करा एकादशी व्रत करा एकादशी
नंबर 1 असं वाटतंय आपल्यातले 2000 त्याला देऊन टाकावं, पण ते महाराजाची घेत नाहीत म्हणून मी देत नाही. कीर्तनाला तिन्ही माणसं धोरणात पाहिजे. प्रशांत, पहिली गोष्ट वादक चांगले पाहिजे, दुसरी गोष्ट गायक धोरणात पाहिजे, तिसरी गोष्ट पुढं बसणाऱ्याचे तोंड नीट पाहिजे. नाही तर कायचे तोंड बघून फाशी घेऊ वाटते माणसाला. बोलत नाहीत, हलत नाहीत, डुलत नाहीत, गेलेत का नाही हे बी कळत नाही. प्रवास करायचा तर गाडी चांगली पाहिजे, रस्ता नीट पाहिजे आणि ड्रायव्हर फुल पेलेला पाहिजे. बरोबर ना? जमत नाही. प्रवास करायचा तर गाडी चांगली पाहिजे, रस्ता आणि ड्रायव्हर माळकरी पाहिजे. जेवण करायचं गावरान गायचं दूध पाहिजे, बाजरीची, आणि तोंडी लावायला खायचं कळत आहे का? स्वयंपाकाला बाई सुगरण पाहिजे, वाढणारा उदार पाहिजे, आणि जेवणाऱ्याला कशा संग काय खावा याची कोण मला अक्कल पाहिजे. विठ्ठल पहिल्या बाया सुगरण होते महाराज, कमी मसाला स्वयंपाक चांगला करायचा. आताच्या बाया डब्याच्या डबे मसाला चव नाही, कशाला अजिबात चव नाही. मला तुम्ही आणखी बघा, जेवण्याचा आनंद खेड्यामध्ये का सिटीमध्ये? खेड्यामध्ये, सिटीत नाही. सिटीत फक्त बोलायला स्टँडर्ड, काय ते हलणं डुलणं. बापा बापा गेले गेलेच महाराज म्हणलं बोला, तुम्ही चहा घेणार का शरबत? म्हणलं चहा होईपर्यंत शरबत. सिटीतल्या बायाला लेकरं सुद्धा भेट नाहीत महाराज. एखादं लेकरू येण्यावणी करायला ना, सिटीतली बाई काय म्हणते माहिती का? ए पिल्लू तसं करू नको, पप्पाला सांगे. जसं तू भजन ठुलं तिथं एवढा सूर लागते मला. त्याला खेड्यातलीच बाई लागते मला. काय लेकरू भेट नाही. पप्या पप्या म्हणाले तुला तुला तुझ्या बापाला संगत चिरीत का? काय लेकरू वापस फिरत नाही. विठ्ठला वातावरण जुळून यायला पाहिजे. गायक चांगले, वादक चांगले, खाली बसणारे बी. आता 1 वाजता कीर्तन चाललं तरी तुम्ही उठायचं. उठतान का? हात वर करा बरं, हातवरी करा. कीर्तन कोणाला बंद करू वाटतं, फक्त हातवरी करा. वातावरण जुळून आले मला. लावणी, मृदंग, श्रुती, टाळ आणि शेऊ ब्रह्मरस. आणि आपला जेवढा काळ परमार्थात जाईल तेवढा काळ चांगला आहे. बाकी कुठं काही चांगलं राहिलेलं? 2 माणसं वाटेवर बसली, एकूण एकाबद्दल चांगलं बोलत नाही. 2 महिला धुणं धुवायला गेलं तर हरिपाठ म्हणल्याशिवाय राहत नाही. आता जागा फक्त एवढीच चांगली. विठ्ठला आपलं नातं जोडीत असतं, देवाशी नातं जोडा. विठ्ठल बाप, विठ्ठल माय, विठ्ठल भगिनी, विठ्ठल भ्राता, विठ्ठल विन चाड नाही गोता. सगळे नाते आपले देवाशी जोडा. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, 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 माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, जय हो. कृष्ण माझा बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू, कृष्ण माझे गुरु. बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू. तुमच्या दोघीच्या मध्ये घ्यायला म्हणजे तुम्ही कंटाळले की ती म्हणून लागता. नुसतं माईक फिरवायचं असं ऍडजस्टमेंट. सगळे नाते आपल्या देवाशी जोडा. एक जण म्हणलं आमचं नातं आमच्या संसाराशी. येळ आल्यावर माणसं सगळे बदलत बरं का. सगळे साथ सोडतात का नाही? बायको नवऱ्याची साथ सोडती का नाही? म्हणू वाटा नाही सोडती का नाही? तुमची असू नाही तर कोणाची असू. वेळ आला आणि हे आपल्याला कोरोनात चांगलं कळालं मला.
जे माणसं पॉझिटिव्ह आले ना महाराज, तुम्ही भाग्यवान माणसं आहे महाराज. एवढे माणसं मंडपात बसले याच्यातला एक बी माणूस अजून मेला नाही. हे देवाचे काय येते? बरवे झाले आजवरी, बरवे झाले आजवरी, बरवे झाले आजवरी, लगी लगी वाजव. बरवे झाले आजवरी, नाही पडिलो मृत्यूच्या आहारी, नाही पडलं मृत्यूचे आहारी, वाचून आलो येतवरी, वाचून आलो येत भरी. एवढा मोठा रोग होता, तुमचा आमचा नंबर लागला असता, तुमचं आमचं दर्शन झालं, मग देवाने आपल्याला वाचले का मारले? आता कशा करता लोकांचे बांधव कोरासाठी. आता उरलेलं जे आयुष्य हे भाजनात लावा मला, बाकी तुमचा वेळ कुठं जाऊ दे मला. वेळ आल्यावर सगळे साथ सोडले. जे लोक कोरोनाच्या टायमाला पॉझिटिव्ह आले, मग त्याला कळलं आपला परिवार एक आपलं कोणी महाराज. या संत सांगत होते तेव्हा लक्षात नाही आलं. ये दुनिया ये महफिल मेरे काम की नाही. संत काय सांगत होते? कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे. जोपर्यंत खिशात पैसा आहे तोपर्यंत नाते, कोणतं बी नातं घ्या संसारातलं, तितक्यापर्यंतच नाते. एकदा आपल्या जवळ पैसा संपला नातं राहत नाही. म्हणून नातं जोडीत असताना आपलं नातं देवाशी जोडा. विठ्ठल बाप आहे, विठ्ठल माय आहे. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे बिवरेच्या तेरी, आहे बिवरेच्या तेरी. माझे माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे बिवरेच्या तेरी, आहे बिवरेच्या तेरी. माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, करी तसे पापभंगा. माझे माहेर पंढरी, हे माझे माहेर पंढरी, आहे भीमरेच्या तेरी, आहे भीमरेच्या तेरी. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भीमरेच्या तेरी, आहे भीमरेच्या तेरी. टाळी वाजव टाळ करे करता एकदा. माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तीरे. सगळे ना. आपली बहीण चंद्रभागा, आपला भाऊ पुंडली, आपला बाप पांडुरंग आणि आपली आई रुक्मिणी. सगळे नाते त्याशी जोडा. संसारात किती प्रेम करा, तात्पुरता आनंद आहे का कायमचा आनंद आहे? बाबा किती वय आहे तुमचा? किती? 80? अरे बाबा अजून जिवंत आहेत. टाळी वाजवा एकदा बाबा करता बेस्ट. 80 वर्ष झाले, कोरोना झाला नाही ना. क्या बात आहे, जगले बर आणि वाचलं. बाबा खरं सांगा, लग्न झाल्या झाल्या नवरा बायको जितकं गोडीनं बोलतेत गोडीनं राहतात तितकं म्हातारपणाला तितक्या पुरतं चांगलं आहे बरं का. लग्न झाल्या झाल्या आपल्या बायकोला म्हणा नाव घ्या, असं नाव घेती इथून तर नांदेडच्या खाली. घेऊ का एखादं? लहान घेऊ का मोठं घेऊ? विठ्ठल बोलो. तितक्या पुरता आनंद आहे महाराज. येत होते जात होते, खिडकी वाटे पाहत होते, खिडकीला 3 तारा आडकी, त्याला घुंगर 12 पान खाते, 13 घाम येतो जरा जरा. तिकडून आला व्यापारी, त्याने दिली सुपारी, सुपारी देते वाण्याला हंडाने, ते पाण्याला पाणी आणते, आडाचं वाडा बांधते, भिंगाचा वाड्यात वाडे, 7 वाडे, 7 वाड्यात पलंग, पलंगावर गादी, गादीवर उशी, उशीवर बशी, बशीत कप, कपात घडी, घडीत वादला एक. पांडुरंगाचं नाव घेते मी ज्ञानोबा तुकोबाची लेख.
एवढं नाव कुठपर्यंत माहिती का? एक लेकरू होतो आणि एक लेकरू झालं बाईला म्हणा नाव घ्या, 3च काड्यात खलास. मग बाई म्हणती राम बसले राज्यावर, सीता बसले अंकावर, आमच्या त्यांचं नाव घेते तेच माझ्या कुंकावर, आणि बाकीच्या काड्या चुलीत. आणि म्हातारपणात म्हातारीला म्हणा नाव घ्या, दात खाऊन नाव घेते म्हातारी. जात होते हळदी कुंकाला, बटन तुटलं माय बटव्याचं, काय नाव घ्यायचं त्या सटव्याचं. जायच्या करता हाड्याचे काड्या, दिवसाची रात्र रक्ताचं पाणी गेलं मला. शेवटला कोण आहे आपल्याशी? ना तर किती बी संसार कसून करा, शेवटला दुखे का सुखे बाबा. एक जण म्हणलं मी श्रीमंत आहे. श्रीमंत आणि गरीब काय नाही. आमचे महाराज म्हणायचे श्रीमंताचा संसार म्हणजे पिवळा इचू आणि गरीबाचा संसार म्हणजे काळा इचू. इचू काळा जास्त चावतो का पिवळा? चौदा लोक कलरवर गेल्यामुळेच घोटाळे व्हायले बरं मला. आणि लोक कशाला बी कलरचाच विचार करायचा. मुलगी बघत असताना काय बघते? कलर. आधी विचार केला का मुलगी बघतानी ही गाथा पारायण करी का ज्ञानेश्वरी पारायण करी का आपल्या घराचं महाभारत करी? गोरी दिसली लागलेलं आहे. ध्यानात ठेवा, काळ्या मुंगीपेक्षा तांबडी मुंगी जास्त चावती. ज्याला कळलं त्याला धन्यवाद. कारण बरेच दृष्टांत कळायला 4G नाही 5G करून घ्यावं लागतं. काल एका म्हातारीला म्हणलं काकू तातीची बायको तो कोमात गेली. म्हातारी म्हणली माय मोठे माणसं कुठं बी जातील त्या. बरेच दृष्टांत कळायला 4G लागत आहे मला. एक येडं इकून तिकडं चाललं आणि एक येडं तिकून इकडे येत होतं. इकून येडं चाललं पिशवीत अंडे घेऊन, ते पुढून येणं येड्याला म्हणतंय माझ्या पिशवीत काय हे जर तो सांगितलं तर याच्यातले अंडे तुला, आणि किती हे जर सांगितलं तर 8ची 8 तुला, आणि कशाचे हे जर सांगितलं तर याच्यातली कोंबडी तुला. तरी ती येडं म्हणते मला विचार करायला टाइम दे. धन्य माता. संसारातला जो आनंद आहे कायमचा आहे का तात्पुरता आहे? तात्पुरता. इचू काळा काय आणि पिवळा काय ठणका मात्र सारखाच आहे. संसार श्रीमंताचा काय आणि गरीबाचा काय ठणका मात्र. अहो राजा भरतारी सारख्या महात्म्याला जर या संसाराने रडिले, तुमची आमची काय कथा आहे? म्हणून नातं जोडायचं संसाराशी नाही, संसारातल्या लोकांशी नाही, नातं जोडायचं देवाशी. ज्याला काला खायचा आहे, पहिला नियम सांगितलं मनाला घेऊन प्रवेश करायचा. दुसरा नियम देवाशी नातं जोडून प्रवेश करायचा. आणि तिसरा नियम आमच्या माग येऊन प्रवेश करायचा. आमच्या पुढे चालायचं नाही. बरं जगात लोकांना पुढे गेलेलं आवडतंय का मागे चाललेलं? पुढं व्हा म्हणणार एकच माणूस आहे. कोण? एसटीचा कंडक्टर. बाकी जगात पुढं व्हा कोणीच म्हणत नाही महाराज. मग पहिला नियम मनाला घेऊन या, दुसरा नियम लागे म्हणजे देवाशी नातं जोडून या, आणि तिसरा नियम आमच्या मागे या. तिन्ही नियम पाळून जर तुम्ही आले, बोला आता देतो पोट मोरे, आता देतो पोट मोरे, आजी देतो पोट भरे, आजी देतो पोट भरे, आता देतो पोट मोरे, आता देतो पोट मोरे, आजी देतो पोट भर, आजी देतो पोट भरे. ओरे मनाला तोरे, ओरे मनाला तोरे, ओ आता देतो पोट भरे, ओ आता देतो पोट भरे. पुरे म्हणा टाळं वाजवा, टाळं वाजवा. तो बरी, पुरे म्हणाला तो बरी, पुरे म्हणाला तो बरी, पुरे म्हणाला तो बरी, आधी देतो पोट भरी, आधी देतो पोट भरी. टाळी वाजवा एकदा. बेस्ट. आज देतो पोट भरी. पण किती नियम पाळून आले तर? 3 नियम. पोटभर देणारे जगात 2च माणसे. एक तर देव पोटभर देतो, नाही तर देव मानणं संत पोटभर देतात.
बाकी लोक आपल्याला पोटभर देऊ शकत नाही. संसारातलं किती खाल्लं तर पोट भरत नाही आणि परमार्थातलं थोडं जरी अन्न पोटात गेलं हे प्रसाद आहे. आजही देतो आणि किती देतो पुरे म्हणालो तो बरी, पण गडबड करायची नाही, हळूहळू चाला. कोणी बऱ्याच लोकांना वाटतं एकदा माळ घातली की ज्ञानोबा फाटेवर भेटावं, त्याला अनंत जन्माचं पुण्य करावं लागतं. जन्मोजन्म बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठलाने कृपा केली जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी बहु पुण्य केले जन्मोजन्मी जन्म अरे वा. जन्मने संसारी झालो त्यांचा दास जन्मने संसारी झालो त्यांचा दास माझा तो विश्वास माझा तो विश्वास माझा तो विश्वास माझा तो विश्वास पांडुरंग जन्मोजन्मी जय हो. बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही जन्म पुण्य केले जन्मोजन्मी परमार्थ करीत असताना गडबड नाही करायची. संसारातून इकडे येताना गडबड करायची, पण इथं आले दम धरायची. हळूहळू संसार सोडित असताना पटकन चालायचं. तुम्हा सांगा ते वेगळं निघा वेगळं निघून संसार बघा. तुम्हाला सांगा ते वेगळं निघा वेगळं निघून संसार बघा ते वेगळं निघा वेगळं निघून संसार बघा. तुम्हा सांगा ते वेगळं निघा वेगळं निघून संसार बघा. वेगळं निघून संसार बघा. तुम्हा सांगा ते तुम्हा सांगा ते तुम्हाला सांगा ते तुम्हा सांगा ते वेगळं निघा वेगळं निघून संसार बघा. तुम्हाला सांगा ते वेगळं निघा वेगळं निघून संसार बघा. निघून संसार बघा निघून संसार बघा निघून संसार बघा. आता बरेच लोक हे परमानाचा अर्थ वेगळा घेतात बरं का. तुम्हा सांगा ते वाईला निघा वाईला निघा नाही, तुम्हा सांगते वेगळं निघा म्हणजे संसारातून बाजूला व्हा आणि संसार खरा आहे का खोटा आहे बघा. तुम्हा सांगते वेगळं निघा आणि वेगळं निघून बघा हे खरा आहे का खोटा आहे. पण इकडं आले करावी तातडी परमार्थाची. परमार्थात येण्याकरता गडबड केला, इथं आले की शांत राहा. तुका म्हणे नाही चालत तातडी, हळूहळू चाला आणि जास्त बडबड करू नका. काही लोकांना बडबडीचा जास्त नाही. ज्ञानोबा म्हणले जे लोक लय बडबड करतात का त्याला देव गवसत नाही. अनंत वाचाळ बरळती आणि त्या कायसा दयाळ. म्हणून हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला आणि आम्ही देईपर्यंत दुसरं खाऊ नका. विठ्ठोबार काल्याचे कीर्तन म्हणलं भगवान श्रीकृष्णाचं चरित्र सांगितल्याशिवाय कीर्तन पूर्ण होत नाही. देवाने 3 ठिकाणी चरित्र केलं, एक गोकुळात, एक मथुरेत आणि एक द्वारकेमध्ये. द्वारकेमध्ये देव 100 वर्ष राहिला, एका जागेवर 12.5 वर्ष राहिला आणि एका जागेवर 11.5 वर्ष राहिला. ज्या जागेवर 11.5 वर्ष देवाने वास्तव्य केलं गोकुळात, संत म्हणले त्या गोकुळातलं चरित्र उच्चारण करायचं. केले देवे गोकुळी देव उच्चारावे केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी गोकुळी चरित्र ते उच्चारावे केले देवे. गोकुळात देवाने रांगत असताना चरित्र केलं आणि गोधने रांगेत असताना केलं. रांगत असताना काय चरित्र केलं? रांगत रंगणी रांगत रंगणी चोरीत धावून धरिती गवळणी
धावणी धरती कवळणी बांधित चरणी देती घराणी आदिती चरणी देती कराणी यशोदे यशोदे दही दूध भक्षुनी तमाळ निळे नवल केले साजन कृष्णा परतोनी माते दाबा कृष्ण आळबा आळबा परतोनी माते दाबा कृष्ण परतोनी माते दाबा कृष्ण रांगायला लागला परमात्मा वय वर्ष 5 वर्षाचं 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी गे माझ्या खेळ कालटिकाची घेताळ गे गोकुळच्या सावळा गे चिमणा माझा गवळणीत खेळ राजा तुम्ही मोठा ढाल गजा गे गोकुळ जाणारे तुम्ही मोठा झाले गोकुळ जाणारे गोकुळ जाणारे तुम्ही मोठा ढाल गजा गे गोकुळ जाणारे टाळी वाजव चोपदारा करता ए बारीक बारीक टाळ बारीक बारीक टाळी वाजवा विद्यार्थी करता हा अरे वा मला वाटलं काय बक्षीस आणून दिलं गुळ आणून दिलं विठ्ठल तुम्ही मोठ्या ढाल गजागे गोकुळ चनारे 5 वर्षाचं लेकरू मार काय कळते 5 वर्षाच्या लेकराला आता हे किती वर्षाचं आहे 12 तू रे याच्यापेक्षा थोडं लहान मला 5 वर्षाचं लेकरू आणि रांगायला लागले रांग तरी कसं रांगत आणू बरं म्हणले नामदेव राय म्हणले तळवे तळ हात टेकीत हात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत तळवे तळ हात टेकीत तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत रंगी रंगी नात तो म्या देखील लागसय रंगी रंगी नात तो देखील लागसय तळवे तळवे तळ हात टेकीत तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत अरे वा तळवे तळ हात टेकीत आणि उजव्या पायानी कोणत्या पायाने लेकरू जन्माला आलं आणि डाव्या पायाने रांगाय लागलं समजाव मायबापाची सेवा करते आणि उजव्या पायाने रांगाय लागलं लवकरच आपल्याला हे गणिती लेकराचं मारा माणसं ओळखायची बी लक्ष नाही आतल्या गाठीचा माणूस जर ओळखायचा असेल अंकुश मारा हे उजवा पाय का उजवा पाय उजव्या पायाचा अंगठा अंगठ्यापासलं 2 नंबरचं बोट जर अंगठ्याच्या पुढे सरकत असेल ते माणूस आतल्या गाठीचा असते तुम्ही माझ्या पायाकडे बघू नका लोकांचं सांगायलो मी माझं नाही तसं लेकराचे चिन्ह आहेत महाराज डाव्या पायाने लेकरू रांगाय लागलं शेवटपर्यंत आई वडिलांना जीव लावते उजव्या पायाचं लक्षण विचित्र आहे डाव्या पायाने रांगायला रांगता रांगता गपचित नाही बसलं कारण ते लेकरू नव्हतं ना रस्ता चुकून आलेलं ब्रह्म होतं नेनो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पण नरपुराशी आली नाथ महाराज म्हणले रस्ता नाही चुकलं भक्ती करता वेडा झालंय ब्रह्म कसे वेडावले बाई हो ब्रह्म कसे ब्रह्म कसे वेडावले बाई ब्रह्म कसे वेडावले बाई
गोकुळी गोकुळी यशोदेने खेळाविले बाई ओ यशोदेने खेळाविले बाई ओ बाई ओ बाई ओ ब्रह्म कसे वेडावले ब्रह्म कसे वेडावले बाई ओ ब्रह्म कसे वेडावले बाई ओ ब्रह्म कसे वेडावले आपण जसे आता पैसा करता येडे झालोत ना 300 किलोमीटर मी झालो कशा करता कोण मला पैसा करता कशाला कीर्तनाला बुकेवर जाऊ का लोक जसे पैसा करता वेळ झालीत ना अरे वासुदेवाची ऐकावानी जगात नाही रामर दाम करी काम येड्या दाम करी काम पैशाची जादू लई न्यारी तान्या पोराला त्याचे हाव आई सोडून घेतय जे पैशाच्या मागुनी अरे पैशासाठी सारी माणस झाली तर त्याची गुलाम र दाम करी कामर बेड्या दाम करी कामर दाम करी कामर बेड्या दाम करी काम दाम करी काम येड्या दाम करी कामर दाम करी काम येड्या दाम करी कामर जुने काय जुनं काव्य होतं महाराज एका चढी एक काव्य राहायचं जग जीवनाचे सार घ्या रे जाणून सत्वर राम जय कर्मा तैसे फल दे जसा मोसम जसे गाणे होते पंचमीचा सण आला की वेगळंच गाणं वाजायचं शिवशंभूच्या गळ्यातील शिवशंभूच्या गळ्यातील तो भूमीचा स्वामी रे नागराजा तुझी आज आली नागपंचमी गोड कवी राहायचं आताच्या कविता तर अशा झाल्यात महाराज काल एका मंडपावर गाणं लावलं मंडपाला लावली लाइटिंग बुटाबुटीची फायटिंग कवा लोक सुधरते मला सांग जुने काव्य होते स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा बिलोरे आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वै गडोगडी अपराधाचा तोल सावरावा पुढचं उघडदार देवाचा उघडदार देवा उघडदार देवाचा उघडदार देवा हे देहातीची जोडी भक्तीचा ठेवा देहातीची जोडी भक्तीचा ठेवा उघडदार देवाचा उघडदार देवा उघडदार देवाचा उघडदार देवा 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 आपण जसं पैसा करता वेडे झालो देव भक्ता करता येडा होतो भक्ती लागी हरी वेडा बोला वेडा झाला आणि चोरी करायला लागली कायची चोरी केली लोक म्हणते दह्याची आणि दुधाची चोरी केली याच्या घरी कमी माणूस चोरी कधी करतो त्या वस्तूची आपल्याला गरज असावा आणि ती वस्तू आपल्या घरी नसावा याच्या घरी दही दूध कमी आहे का पहिल्या पदव्या गायीवर होत्या का कोंबड्या होत्या गायीवर नंद उपनंद वृषभानूवर या गायीवरच्या पदव्या आताच्या पदव्या कोंबड्यावर झाल्या आता याच्या घरी गाय किती येतं आई तुझा मी एकुलता एक 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 गाई राखतो 9 लाख गाई राखतो 9 लाख गाई राखतो 9 लाख गाई राखतो 9 लाख गाई राखून शिनले नक मला जेऊ घाल मला जेऊ घाल मला जेऊ घाल ग यशोदे घराकडे चाल मला जेऊ घाल येशोदेकडे चाल मला देऊ घाल येशोदेकडे चाल मला देऊ घाल घराकडे चाल मला देऊ घाल साध्या गावाची पोळी
मला पुरणपोळी करून दे मोठी नाही आडवी तर तुपासाठी मला जेऊ घाल मला जेऊ घाल यशोदे मला घराकडे चाल मला जेऊ घाल किती गाय होते याचे? 9 लाख गायचा मालक आणि हे चोरी करीन तू याची दही दूध नाही चोरलं त्याच्या माध्यमातून चित्त चोरलं चित्त चोरी येले नंदाच्या काही बी असू द्या चोरी म्हणलं घराने म्हणलं सकाळी यशोदेच्या दारात घराने यशोदे ग कृष्णाला सांगावे कृष्णाला सांगावे कृष्णाला सांगावे यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे गोकुळी राहावे का जावे गोकुळी राहावे का जावे यशोदे कृष्णाला सांगावे यशोदे गोकुळी राहावे आई यशोदे गावात राहू का जावं आम्ही यशोदे कृष्णाला सांगावे यशोदा म्हणली बाई काय केलं माझ्या मुलांनी काय केलं येणे माझे कवाड उघडिले येणे माझे कवाड उघडिले येणे माझे कवळ उघडले येणे माझे कवळ उघडले येणे शिंके वो तोडिले शिंके वो तोडिले येणे चिंके वो बोलले थांबू नको रे कृष्णा तुला ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको रे कवळ्या घरी ओ पांडवतला ए कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको येऊन गोधना भगवंतानी सगळं साहित्य घेतलं आणि परमात्मा निघाला पावा घोंगडी घेऊन पायी सवे गोपाळ रानात जाईरा साहित्य घेतलं परमात्मा निघाला इकडे खोड्या बंद केल्या आणि तिकडे गेले एका चढी हा मामा पोरा हा मामा रे हा मामा बोला हा मामा रे हा मामा बोला हा मामा बोला हा मामा रे हा मामा पोरा हा मामा घुमरी वाजे घा मामा हा मामा बोला हा मामा घुमरी वाजे हा मामा ए घुमरी वाजे घा मामा घुमरी वाजे हा मामा घुमरी वाजे घा मामा घुमरी वाजे हा मामा हा मामा हा मामा वारे वा बोला हा मामा बोला हा मामा घुमरी वाजे हा मामा बोला हा मामा हा मामा बोला हा मामा खेळ भाऊरा बाई खेळ भाऊरा बाई खेळ भाऊरा बोला बाई बोला लगी लगी वाजवा बोला बाई बोला खेळ भाऊरा बाई खेळ भाऊरा बाई खेळ भाऊरा खेळ बावला बाई खेळ बावला खेळ बावला बाई खेळ बावला खेळ भाऊरा बाई खेळ भाऊरा बाई खेळ भाऊरा खेळ बावला बाई खेळ बावला खेळ बावला बाई खेळ बावला या राधिकेचा नवरा या राधिकेचा नवरा या राधिकेचा नवरा राधिकेचा नवरा गर खेळ भाऊरा बाई खेळ भाऊरा बाई खेळ बावला खेळ बावला बाई खेळ बावला खेळ बावला बाई खेळ बावला किती करशील रे कुर्र घोडी कानोबा खेळ डावा जाऊ नको रडी जाऊ नको रडी जाऊ नको रे जाऊ नको रे आबक दुबक तिबक आबक दुबक तिबक पोरा तिगुळ केळ माडू अबक दुबक तिबक बोला तिगुळ केळ माडू अबक दुबक त्रिगुण केळ मांडू बोला अबक दुबक तिबक बोला त्रिगुण केळ मांडू खेळ इटी दांडू पोरा खेळ इटी दांडू पोरा खेळ दांडू आबक दुबक तिबक आबक दुबक तिबक त्रिगुण केळ मांडू अबक दुबक तिबक बोला त्रिगुण केळ मांडू अबक दुबक तिबक बोला त्रिगुण केळ मांडू त्रिगुण केळ मांडू क्या बात आहे टाळी वाजवायचं बेस्ट आपल्या गावात
पाहुणे बेस्ट मार. आता पहिली खेळ होती, आता असली खेळ राहिले नाही. तुम्हाला कळतं इटी दांडू? इटी दांडू आता पांडू सांगवलं तरी इटी दांडू कळत. एक जणाला कोलावं लागतं आणि बाकीच्या याला झेलावं लागतं. आता तुम्हाला आम्हाला कळते, तुम्हाला कळते कोलायला किती लागते? एक. आणि झेलायला किती बी असले तर कमीच पडते. कोलणार म्हणतो कोलू का, जालणार म्हणतो दम दमदारस गडी बघू दे आमची. आणि कोलणाऱ्याने कोल्लं, जालणार काय म्हणतो झेला रे झेला 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 वरच्या वरी झेला, 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 झेला रे झेला 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 वरच्या वरी झेला. हातीचे का गमावी तो, हातीचे का गमावी तो, पाठीशी खाय टोला, पाठीशी खाय टोला. अबक तू बघ ती बघ. झेला रे झेला 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 वरच्या वरी झेला, झेला रे झेला 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 वरच्या वरी झेला, झेला 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 वरच्या वरी झेला, झेला रे झेला 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 वरच्या वरी झेला, वरच्या वरी झेला वरच्या वरी झेला वरच्या वरी झेला वरच्या वरी झेला. नंबर टाळी वाजवायला बेस्ट. आता पुढच्या वर्षी जरा रानात सप्ताह ठेवू, तिकडे रानात कुठे हा ना, मोकळं घालीन लोटांगण, मोकळं पटांगण मार. हो पण बोलिताना पुढच्या वर्षी हा महिला मंडळ बोलितान का? हा बस यंदा मग दक्षिणा 500 देऊन द्या म्हणजे बोल. हा जागेचा थोडा अभाव आहे मला, आणि माता भगिनीची संख्या भरपूर आहे मला. आणि एक काल्याचं कीर्तन म्हणले की 2-4 तास पाहिजे. पहिले खेळ होते महाराज, राज यायचा प्रसन्न, राज आला ना गोट्या खेळताना काय यायचं असं ढोपरा लावायचं असं. आता राहिले का ते? आता त्या मोबाईल इतके बधीर झालेत लोक मारा, किर्याक पडीत लोक मारा. माणसं बधीर केलेत त्या मोबाईल, आणि महिलाला येडे केले त्या मालिकांनी. काल आमच्या बायकोनं मालिका बघता बघता मला ताटा चपाती वाढायची गिलासात वाढी. काय सांगतो अहो लय माया संग भजने आले ते मला महाराजाची बायको येड्यावर काऊन करले, मला गपचित बस चावत नाही म्हणून भिजू घालून खाऊ घातलं. काय येडे झाले. पहिले लोक खेळामध्ये जास्त वेळ द्यायचे, आता लोकांजवळ पैसा भरपूर झाला, खेळायला काही वेळ नाही राहिला. पहिले माणसं मर्दानी खेळ खेळायचे. मला गोपाळ म्हणले देवा आता बस कर खेळ, खांदी भार पोटी भूक, काय खेळायचे सो. गोपाळाला सांगितलं आपापल्या शिदुरी घेऊन ये. त्याच्यात तुकोबारा होते. तुकोबारा म्हणले देवा घरचे सगळे कीर्तन आले, शिदुरी आणायची कुठून? तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, नका करू दुरी मज पाया वेगळी. भगवंताने सगळे गोपाळ उभा केले, भगवान मध्यभागी उभा राहिले. त्याचं वर्णन दशमस्कंदामध्ये शुकाचार्य करतात. बिभ्रत वेणुम जठरपटे हो शुंग वेत्रेचे कक्षे वामे पानो मसरुंग कबलम तत्फलांगलेषु तिष्ठन मध्ये स्वपरिसुरधो हास्य नरभभिस्वयी स्वर्गे लोके मिषेति बुभुजे यज्ञ भोगबाल केली. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, माऊली 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 माऊली. हातवरी घ्या सर्व, हातवरी घेऊन सर्वांनी भजन करा सर्व. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठला, हे विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठला, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठला. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा.
विठ्ठल माझा विठ्ठला विठ्ठला माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला मी विठ्ठला मी विठ्ठला गोपाल कृष्ण भगवान की प्रभु रामचंद्र पवन सूत हनुमान